नमस्कार. आज आपण बनवणार आहोत झणझणीत असं वांग्याचं भरीत. त्यासाठी भरताचे वांगे घेतले मी आणि स्वच्छ धुवून असं ब्रशच्या मदतीने त्यांना वरून तेल लावून घेतलंय. वांग्याच्या भरतासाठी मी कढीपत्ता घेतलाय, कोथिंबीर घेतली आहे, 2 मीडियम साईजचे कांदे कापून घेतले, कांद्याची पात घेतली आहे थोडी, अगदी छोटी वाटीभर शेंगदाणे घेतलेत, ते भाजून घेतलेत, एक पूर्ण लसणाचे मी गठ्ठा घेतलाय, ते बारीक कापून घेतले लसणाच्या पाकळ्या, आणि 2 चमचे लाल तिखट घेतले, हळद घेतले आणि मीठ घेतले. वांग्याच्या भरतासाठी कढीपत्ता घेतलाय, कोथिंबीर घेतली आहे, 2 मीडियम साईजचे कांदे बारीक कापून घेतले, कांद्याची पात बारीक कापून घेतली आहे, अगदी छोटी वाटीभर शेंगदाणे घेतलेत भाजून, 10-15 लसणाच्या पाकळ्या बारीक कापून घेतल्या, लाल तिखट घेतले 2 चमचे, हळद आणि मीठ घेतले चवीनुसार. अशा पद्धतीने गॅसवर मी जाळी ठेवली आहे आणि जाळीवर आपण वांगे भाजून घेणार आहोत. सगळ्या बाजूने वांगे आपल्याला छान भाजून घ्यायचे. सगळ्या बाजूने असं थोडं थोडं आपल्याला वांग गोल फिरवत राहायचं, म्हणजे सगळ्या बाजूने ते भाजलं जाईल. बघू शकता वांगे आपण सगळीकडनं व्यवस्थित भाजून घेतोय. वांगे सगळीकडून छान भाजले गेलेत. गॅस बंद करते. कढई ठेवली आहे गॅसवर. तेल घालते मी अंदाजे 3 चमचे. जिरे घालते, कढीपत्ता घालते आणि लसूण घालते. भरपूर लसूण घालायचा यात, म्हणजे छान चव येते. लसूण थोडा पण परतून घेऊया. कांदा घालते. कांदा परतून घ्यायचा आहे. कांदा परतला जातोय तोपर्यंत आपण वांग्याची साल काढून घ्यायची व्यवस्थित. अशा पद्धतीने मी सगळ्या वांग्याची सालं काढून घेते. अशा पद्धतीने मी सालं काढून वांगी जरा चाकूने बारीक कापून घेतलेत. कांदे आपले छान फ्राय झालेत. आता लाल तिखट घालते, हळद घालते, व्यवस्थित मिक्स करून घेऊ सगळं. तिखट तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता. हिरवी मिरची जर आवडत असेल तर हिरवी मिरची घालू शकता लाल तिखटाच्या ऐवजी. आता आपण जे वांगे बारीक करून घेतले होते ते घालते मी. व्यवस्थित मिक्स करून घेऊ. कांद्याची पात घालते वरून. कांद्याच्या पातीमुळे छान टेस्ट येते भरताला. लसणाची पात असेल तुमच्याकडे तीही तुम्ही घालू शकता, त्यानेही फार छान चव येते. छोट्या बत्त्यामध्ये शेंगदाणे घेतले मी. शेंगदाणे थोडेसे भाजून घेतले होते. अगदी बारीक नाही करायचे. एका शेंगदाण्याचे 3-4 तुकडे होतील इतपत बारीक करून घ्यायचे. मी सालासकट शेंगदाणे बारीक करते. तुम्हाला नसेल आवडत तर साल तुम्ही काढून टाकू शकता भाजल्यानंतर. यातच मी शेंगदाणे जे बारीक करून घेतले ते घालते. मीठ घालते चवीनुसार. व्यवस्थित मिक्स करून घेऊ.
बारीक चिरलेली कोथिंबीर घालते. आता आपण याला झाकण ठेवून एक 5-7 मिनटं छान वाफ येऊ देऊया, म्हणजे वांग्याचं भरीत छान शिजेल. झाकण ठेवून घेतलं आहे मी. एक 5-7 मिनटं छान शिजू देऊया. 7 मिनटं झालेत. उघडून बघते मी. बघू शकता आपलं भरीत छान फुलून शिजलं आहे व्यवस्थित. सर्व करून घेते मी आता. सर्व करून घेतलं आहे गरमागरम वांग्याचं भरीत. भाकरी किंवा चपाती कशाही सोबत एन्जॉय करा. आणि रेसिपी आवडल्यास रोशनीज रेसिपीला लाईक शेअर कमेंट करा. थँक्यू.